इतके दिवस तुमच्या राशीमध्ये असलेला मंगळ आता मेष राशीमध्ये जाईल. यदा शुभग्रहा बलिनो भवन्ति तदा सुख समृद्धया पापग्रह प्रभावेण क्लेश भय विवर्धनम. बृहत्पाराशरी होराशास्त्र असं सांगतं की जेव्हा ग्रह अनुकूल असतात तेव्हा जीवनात सुख, स्थैर्य आणि प्रगती मिळते. पण पापग्रहांचा प्रभाव वाढला की मग मानसिक ताण, अडथळे आणि संघर्षही वाढताना दिसून येतात. जसं की 7.5चा दबाव किंवा शनीचा एक मानसिक ताण आणि त्यामध्ये मंगळ शनीची युती होती ना, त्यामुळे आतून एक प्रकारची घुसमट निर्माण झालेली होती. आणि काही लोकांना असं वाटलं की मी कितीही प्रयत्न केला तरी प्रत्येक गोष्ट माझ्या हातातून निसटत आहे. आणि मग काहींच्या आयुष्यामध्ये कसं झालं की आर्थिक ताण जो आहे ना तो पण वाढला, घरातील ताण वाढत होता आणि मग नात्यांमध्ये पण गैरसमज झालेले दिसते. आणि नक्कीच अचानक खर्च ही मीन राशीच्या बाबतीत झालेली आहेत. मानसिक थकवा जाणवला, काही जणांना झोपेच्या समस्या जाणवल्या आणि मग काय झालं, निर्णय चुकण्याची एक अनामिक भीती जी आहे की नाही, ही एक मीन राशीच्या व्यक्तीच्या मनामध्ये सारखी होते. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट अशी होती की मीन राशीचा माणूस हा बाहेरून शांत दिसतोय पण तो आतूनपणे सध्या तरी मला तुटलेला जाणवतो. आणि 11 तारखेपासून काय होईल, मंगळाचा बदल काही गोष्टी हलवायला सुरुवात करणार आहे. हे सगळे एका रात्रीत काही बदलणार नाहीये. हे खोटं आश्वासन देणं माझं चुकीचं ठरेल. कारण की कसं आहे की जे पूर्णपणे अडकलेलं होतं त्यात हालचाल मात्र मिळायला सुरुवात होणार आहे. उदाहरणार्थ मीन राशीच्या व्यक्ती ज्या नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी कसा असेल की हा काळ मानसिकदृष्ट्या थोडासा एक्झॉस्टिंग गेला. हे तुम्ही काम केलं पण ॲप्रिशिएशन मात्र दुसऱ्याला मिळालं आणि अशी भावना तुमच्या मनामध्ये सारखी मागचे 1.5-2 महिने होती. आणि काय झालं, काही लोकांना थोडासा वरिष्ठांचा दबाव पण सहन करावा लागला. काही जणांनी टार्गेट पूर्ण न होण्याची भीती ठेवली मनामध्ये. काही जणांना जॉब इन्सिक्युरिटी वाटली आणि मग काही जणांना मग ट्रान्सफर किंवा डिपार्टमेंट चेंज होईल असंही वाटलं. याचबरोबर त्यांनी ऑफिसमधील पॉलिटिक्स पण सध्या फेस केलं आणि आपल्या विरोधात एक वातावरण तयार होते अशी भावना सध्या तरी त्यांना जाणवत आहे. हे मंगळ शनीच्या प्रभावामुळे काय होतं, आतापर्यंत तुम्ही बरंच दाबून ठेवलं पण 11 तारखेनंतर मंगळ बदलल्यावर आतली आग वाढेल. हे तुम्ही स्पष्ट बोलायला सुरुवात करताल, जे चुकीचं चाललं आहे त्याला विरोधही करताल आणि ही गोष्ट काही ठिकाणी फायदेशीर ठरेल पण काही ठिकाणी ती उलट नुकसान पण देऊ शकते. हे कसं, विशेषतः वरिष्ठांशी वाद होतात, काही ठिकाणी इगो क्लॅशेस पण होतात, मेल किंवा मॅसेजमध्ये कठोर भाषा असते किंवा अचानक राजीनामा देण्याचा पण विचार येतो. ही मात्र टाळलं पाहिजे तुम्ही. आणि फार घाईघाईत निर्णय घेणं पण टाळलं पाहिजे. ज्यांना नोकरी बदलायची आहे ना त्यांच्यासाठी हालचाल मात्र सुरू होईल. म्हणजे इंटरव्ह्यूजचे कॉल, नवीन कॉन्टॅक्ट्स किंवा रेफरन्स किंवा जुन्या ओळखीतून मदत होणे असे योग तयार होतील. पण एक रियालिटी समजून घ्या, तुम्हाला लगेच असं परफेक्ट एन्व्हायरमेंट मिळणार नाही, वातावरण मिळणार नाही. कारण हा काळ कसा आहे, सर्वायवल आणि एक स्ट्रॅटेजिक मूव्हचा आहे. म्हणजे विशेषतः कसं आहे की जे लोक IT मध्ये काम करतात, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असतील किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड वर्कमध्ये असतील, कॉन्ट्रॅक्ट्समध्ये असतील, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतील किंवा काही जण टेक्निकल फील्ड किंवा सेल्स वर्कमध्ये असतील, काही जणांना मग कामाच्या टायमिंगमध्ये पण बदल जाणवेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या कामावर लक्ष द्या, लोकांवर नाही. कारण या काळात तुमच्या विरोधात गॉसिप्स आणि इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. व्यवसाय करणारे जे मीन राशीच्या व्यक्ती आहेत ना त्यांच्यासाठी गेले काही महिने कॅश फ्लोमध्ये अडचणी आल्या आणि मानसिक ताण पण वाढला. काम आलं होतं, इन्क्वायरी आल्या होत्या पण पैसा अडकलेला होता. आणि काहींना कसं झालं, मिळतात पैसे पण त्यांचे ग्राहक फार पैसे उशिरा आणि थोडे थोडे टप्प्याटप्प्याने देत आहेत. म्हणजे पार्टनरशी पण मतभेद झाले आणि तुमच्या हाताखाली काम करणारा स्टाफ पण टिकत नाही आहे. मशिनरी किंवा मेंटेनन्स खर्च वाढला, मार्केटमध्ये तुमच्या विरोधातली कॉम्पिटिशन वाढली. त्या अचानक टॅक्स किंवा लिगल डॉक्युमेंटेशनचे प्रेशर आले असतील असाही अनुभव मीन राशीच्या व्यावसायिकांना आला असेल. हे मंगळ बदलल्यानंतर काय होईल, व्यवसायात हालचाल मात्र सुरू होईल. म्हणजे जी अगदी डेड सिच्युएशन होती ना त्याच्यामध्ये जरा उत्साह येईल. विशेषतः नवीन क्लायंट्स मिळतील, नवीन एन्क्वायरी मिळतील, जुने अडकलेले पेमेंट असतं ते पण मिळतं. आणि मग नेटवर्किंग किंवा फील्ड एक्सपान्शन ह्यात पण तुम्हाला थोडा प्रोग्रेस दिसू शकतो. पण इथे मोठी एक वॉर्निंग आहे बरं का. कशी आहे की मंगळामुळे तुम्ही फार अग्रेसिव्ह डिसिजन घेऊ शकता आणि वाणीस्थानावरून मंगळ जातोय. अशा वेळी मोठी इन्व्हेस्टमेंट अचानक करणे तर तुम्ही नक्कीच टाळलं पाहिजे. कोणावरही सध्या ब्लाइंड ट्रस्ट ठेवू नका बघा आणि मोठे कर्ज घेऊ नका. पार्टनरशिप घाईघाईत फायनलही करू नका.
एक लिगल पेपर जो असतो ना तो न वाचता साईन केला तर मग नुकसान आहे बघा. विशेषतः मीन राशी कशी आहे, फार भावनिक असते आणि बिझनेसमध्ये मग इमोशन्स थोडं महाग पडतं. आणि 11 तारखेनंतर तुम्हाला वाटेल की आता काहीतरी मोठं करायचं आहे, पण ग्रह काय सांगतात, थोडंसं जरा एक्सपान्शन करा आणि कॅल्क्युलेशन शिवाय पुढे जाऊ नका. मग तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग, फॅब्रिकेशन, मशिनरी, इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्ट, कन्स्ट्रक्शन, केमिकल, मेटल किंवा इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना त्यांच्यामध्ये फार कामात वाढ होऊ शकते. पण स्टाफ मॅनेजमेंट आणि लेबर रिलेटेड इश्यूज जे आहेत ना ते तुम्हाला नक्की त्रास देतील बघा. आणखी एक महत्त्वाचा इशारा असा आहे की बिझनेसमध्ये थोडंसं रिव्हिजन होऊ शकते. तुमच्या कामावर नजर ठेवणारे लोक जे आहेत ना ते पण सक्रिय होतील. म्हणून थोडेसे कागदपत्र तुम्ही स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही जे काही पेमेंट्स घेता ते रिटर्नमध्ये ठेवा आणि कुठल्याही व्यावसायिकांनी व्हर्बल कमिटमेंट म्हणजे तोंडी दिलेली जी शाश्वती असते त्यावर विश्वास ठेवू नका. आणि कसं असतं की काळ काही पूर्णपणे वाईट नसतो, पण केअरलेस लोकांसाठी तो धोकादायक असतो. निष्काळजी राहणाऱ्यांना त्रास देतो. मीन राशीचे जे लोक काटेकोरपणे नियमांचे सध्या पालन करत आहेत ना, शनी उलट 7.5 त्यांची प्रगती करेल. आर्थिक स्थितीचा जर विचार केला ना तर मीन राशीला सर्वात मोठा त्रास कोणता असेल तर सध्या तरी पैसा येतोय पण टिकत नाहीये. आणि काहींचे वैद्यकीय खर्च वाढलेले आहेत, प्रमाण वाढलेलं आहे. घरगुती खर्च अचानक वाढलेला आहे. थोडा कर्जाचा ताण आहे पण शुल्लक आहे तो. अडकलेले पैसे पण असतात ते पण मिळत नाहीयेत. आणि मग गुंतवणुकीतून संभ्रम झालेला आहे. कोणाजण गुंतवणूक करून फसवणूक पण झालेली असू शकते. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या काही प्रलोभनाला बळी पडून मीन राशीच्या लोकांची काही ना काहीतरी फसवणूक झालेली आहे आणि पुढेही होण्याची शक्यता आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे, मीन राशीचं जे धनस्थान आहे ती मेष रास आहे आणि त्यातून मंगळाचं गोचर होणार आहे. त्यामुळं इथं तुम्हाला गुंतवणूक करताना फार काळजीपूर्वकच करावं लागेल. माझं तर अशा काळात म्हणणं असतं न केलेली बरं. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की अशा ठिकाणी तुम्ही कुठेही गुंतवणूक करू नका जिथं तोंडी आश्वासन असतात. आणि ह्या काळात मीन राशीला जलद पैसा आकर्षितही करू शकतो. पण ग्रहस्थिती काय सांगते, शॉर्टकटमध्ये पैसा कमवायचा असेल तर नुकसान होईल बरं का. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात कसं होतं की घरात सध्या शांतता कमी आणि गैरसमज जास्त आहे. म्हणजे काही जणांना असं वाटतंय की माझं कोणी ऐकत नाही आणि काहींना असं वाटतं की मी सगळ्यांसाठी केलं आणि करतोय पण मला समजून घेत जात नाही. असं थोडं पुढेही होईल बरं का. आणि मंगळामुळे बोलण्यात कठोरपणा येईल बरं का. थोडं बोलणं तुमचं नक्की तिखट होईल कारण तुमच्या वाणी स्थानावर मंगळ होणार आहे. आणि तो मंगळ जेव्हा वाणी स्थानावर येतो की नाही त्यावेळेस बोलण्यात फार तिखटपणा, कडवटपणा आणि कधी कधी अनीतिमत्ता असते जी नियमाला धरून नसते आणि ती तुम्हाला अडचणीत आणू शकते बरं का. कारण की लक्षात घ्या, तुमच्या राशीत शनी आहे आणि त्याच्या पुढे मंगळ आहे. म्हणजे शनी मंगळ जेव्हा एकामागे एक असतात ना तेव्हा कुठेतरी अनीतिमत्तेचं बोलणं आपल्या तोंडातून घडवून आणतात आणि ते तुम्हाला अडचणीत आणेल. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनी एक वेळ न बोललेलं चांगलं राहील, पण तुम्ही बोलायचं असेल तर प्रॉपरली त्याला विचार करून मगच कुठलंही स्टेटमेंट करा. तरी तुमच्या मनामध्ये खूप भावना साठलेल्या आहेत. अक्षरशः कधी कधी तुम्ही दुखावला गेलेला आहात आणि पुढं अजून 20 दिवस कसं होईल, नात्यांमध्ये थोडी सुधारणा होईल बरं का. पण कोण माफी आधी मागणार ह्या अहंकारामुळे तुम्ही कुठं संबंध ताणू नका असं मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. आरोग्याच्या बाबतीत पण दुर्लक्षित करू नका. कसं आहे, मंगळ शनीचा ताण शरीरावर थेट परिणाम करतो. विशेषतः कसं असतं की डोकेदुखी असेल, रक्तदाब असेल किंवा झोपेचा पण त्रास असेल किंवा पोटाच्या समस्या असतील, ॲसिडिटी असेल किंवा मग मानसिक थकवा असेल, अचानक काही दुखापत असतात आणि वाहन चालवताना मग निष्काळजीपणा राहणे याकडे थोडंसं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे बरं का. या फार गांभीर्याने घेण्याच्या गोष्टी आहेत. आणि काही मीन राशीच्या लोकांना थोडंसं अँझायटी किंवा काहीतरी वाईट होणार अशी भावना वाढू शकते, पण प्रत्यक्षात तसं होणार नाहीये. हे ग्रहांचे एक मानसिक दडपण आहे बरं का. प्रत्येक गोष्ट ही वास्तविक नसते. म्हणून 11 मे नंतर पुढचे आठवडे काही घाई, राग आणि वेग यामुळे थोडेसे काहीतरी अपघात सदृश्य योग तयार होतात. त्यामुळे वाहन चालवताना पण काळजी घ्या. वेगाने वाहन चालवू नका. फोनवर बोलत ड्रायव्हिंग करू नका. ह्या गोष्टी मला आता राशी भविष्यामार्फत सांगावे लागतात. काही इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये निष्काळजीपणा पण टाळू नका. मग काही घटना घडू शकतात त्या पण मी तुम्हाला सांगतो की कसं होतं की अचानक जुनी व्यक्ती तुमच्या परत संपर्कात येऊ शकते. चांगली गोष्ट अशी पण आहे की अडकलेले काम पुन्हा सुरू पण होऊ शकते. घर बदल, प्रवास किंवा दुरुस्तीचे योग पण येऊ शकतात. आणि काही लोक नोकरी बदलण्याच्या अंतिम निर्णयात पण असतील आणि काहींना कोर्ट कचेरी किंवा कागदपत्रांचा ताण पण वाढू शकतो. सोशल मीडियावरून वाद निर्माण होऊ शकतात, त्यापासून लांब राहा. कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका. मित्र आणि शत्रू यामध्ये फरक स्पष्ट दिसेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की मीन राशीचा इंट्युशन ह्या काळात खूप वाढलेला असेल.
काहीतरी चुकीचं आहे असं आतून वाटलं तर ते मात्र दुर्लक्षित करू नका. आध्यात्मिक संकेत पण आहेत बरं का. जे लोक पूर्णपणे तुटल्यासारखं अनुभवत आहेत ना, त्यांच्यासाठी हा काळ फक्त शिक्षा नाही आहे, हा ग्रहांचा एक दबाव निर्माण करणारा काळ आहे. म्हणजे तुम्हाला थांबून विचार करायला लावतो आहे तो काळ. कुठे तुम्ही स्वतःला संपवत आहात, कोणत्या गोष्टी सोडणं तुमच्यासाठी आवश्यक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे कसं मीन राशीला एक प्रकारची भावनिक मर्यादा जी आहे ना, ती आता शिकावी लागेल. हे प्रत्येकासाठी स्वतःला जाळणं तुम्ही थांबवा बरं का. तुम्ही काही समाजसेवा करण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. करा, मदत करा लोकांना. आणि उपासना करायची असेल तर हनुमान चालिसा, शनिवारी शनी मंत्राचा जप किंवा तिळाचे दान, आणि रात्री उशिरा मात्र जागरण बंद करा. पाण्याजवळ किंवा मंदिरात काही वेळा शांत बसलं तरी छान वाटतं. रागात निर्णय घ्यायचा नाहीये. आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया कुठलीही देऊ नका. वाहन काळजीपूर्वक चालवा, जे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. आणि जाता जाता मला तुम्हाला असंही सांगू वाटतं बरं का, की एक गोष्ट तुम्ही बारकाईने लक्षात ठेवाच. सध्या तुमच्या आयुष्यात जे काही चाललंय की नाही, ते काही कायमचं नाही आहे. हो, ग्रहांनी तुम्हाला थकवलं आहे, मानसिक ताण दिला आहे, लोकांपासून दुरावा दिला आहे, काही ठिकाणी अपमान झाला आहे, काही ठिकाणी नुकसान झालं आहे, आणि काही ठिकाणी पूर्ण एकटेपणाची भावनाही दिली हो. पण प्रत्येक वेळी ग्रह फक्त हिसकावून घेत नाहीत. कधी कधी ते चुकीच्या गोष्टी जबरदस्तीने दूर करतात. आणि 11 तारखेनंतर मंगळाची ऊर्जा तुमच्या आयुष्यात हालचाल निर्माण करणार आहेच. जिथे सगळं थांबलं होतं ना, तिथे पुढे जाण्याची इच्छा निर्माण होईल ना. पण हा काळ रागाने नाही तर शहाणपणाने तुम्हाला खेळायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची इंट्युशन पॉवर आणि सहनशक्ती आहे. त्यांना तुम्ही कमी समजलं, तेच लोक पुढच्या काळात तुमच्यातला बदल पाहतील. पण स्वतःला पूर्णपणे तुम्ही तुटू देऊ नका. मन शांत ठेवा, घाईचा निर्णय टाळा, आणि देवावरचा विश्वास सोडू नका. कारण अनेक वेळा ग्रह उशीर करतात, पण अन्याय जो असतो कायम ठेवत नाहीत. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.